महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून ओळखलं जाणारं जे कोयना धरण आहे, या कोयना धरणाच्या नावामध्ये आता बदल केलेला आहे। ही काय अपडेट आहे आपण पाहूया। तर बघा, कोयना धरण की ज्याला सध्या शिवाजी सागर किंवा शिवसागर म्हणून ओळखलं जात होतं, या धरणाचं नाव आता बदललेलं आहे आणि कोयना धरणाचं आता नवीन नाव असणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं आता नवीन नाव असणार आहे। लक्षात ठेवा, हा जो निर्णय आहे तो राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने घेतलेला आहे। त्या विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि हा निर्णय मंत्रिमंडळाने 26 डिसेंबर 2025 ला घेतलेला आहे। याच्या अगोदरच काही दिवसापूर्वी जे अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदरा धरण आहे, ज्याला की विल्सन बंधारा किंवा आर्थर लेक म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्या धरणाचं सुद्धा नाव बदलून वीर राघोजी भांगरे जलाशय असं करण्यात आलेलं होतं। आता हे जे कोयना धरण आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया। बघा, कोयना जे जलाशय आहे त्याला महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून ओळखलं जातं। या धरणाचं उद्घाटन 1963 साली झालेलं होतं। कोयना धरण जे आहे ते कोयना नगर म्हणून जे ओळखलं जातं, कोयना नदीवर हेळवाक जवळ देशमुखवाडी या ठिकाणी हे धरण आहे। हे धरण सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये आहे आणि कोयना धरण हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। या प्रकल्पाची क्षमता एकूण 1960 मेगावॅट एवढी आहे आणि या धरणाची पाण्याची क्षमता जी आहे ती एकूण 105 टीएमसी एवढी आहे। त्याचबरोबर 11 डिसेंबर 1967 ला कोयना धरणाच्या परिसरामध्ये भूकंप झाला होता, त्याच्यामध्ये 177 लोकांचा मृत्यू झाला होता, हे पण लक्षात ठेवा। त्याच पद्धतीने आशिया खंडातला पहिला लेक टॅपिंग प्रकल्प हा कोयना धरणामध्येच केला होता 13 मार्च 1999 ला। आणि त्याच पद्धतीने कोयना धरण हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच धरण सुद्धा आहे। कोयना धरणाची उंची हे 103.2 मीटर एवढी आहे। हे अशाच पद्धतीच्या ज्या महत्वाच्या चालू घडामोडी असतात त्याच्या दररोज आपण पीडीएफ आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर उपलब्ध करून देत असतो। त्याच्यामुळे मोफत सर्वांना चालू घडामोडीच्या जर पीडीएफ पाहिजे असतील तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी डाउनलोड करायचं आहे। तसे डिसेंबर 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंत ज्या एकूण सर्व चालू घडामोडी आहेत, या सर्व चालू घडामोडी आपण आपल्या करंट एक्सप्रेस या पुस्तकामध्ये कव्हर केलेल्या आहेत। याच्यामध्ये 1 वर्षाच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी ह्या दिलेल्या आहेत। एकदा मार्केटमध्ये जाऊन पुस्तक नक्की बघा, 100% तुम्हाला पुस्तक आवडेल।